सुनील तटकरे कोण आहेत? तर काँग्रेस पक्षातून राजकारणाला त्यांनी सुरुवात केली. रायगड जिल्हा परिषद, पुढे आमदार आणि 1999 नंतर राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते, अजित पवारांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते. त्यामुळेच 1999 पासून मंत्रिमंडळात ते होते आणि पक्ष संघटनेत सुद्धा त्यांना मोठं स्थान मिळालं. रायगड जिल्ह्यात त्यांची मोठी ताकद आहे. पक्षाव्यतिरिक्त ती त्यांची स्वतःची ताकद आहे, ज्यामुळे ते राष्ट्रवादीचे एकमेव खासदार म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडूनही गेलेत. रायगडमध्ये जिल्हा परिषदेत त्यांची एक हाती सत्ता असायची. शिवाय जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतही त्यांची पकड होती. त्यामुळेच 2010 पासून ते 2026 पर्यंत 2 वेळा त्यांचे भाऊ अनिल तटकरे आणि 1 वेळा मुलगा अनिकेत तटकरे हे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले होते. तटकरेंच्या घरात आतापर्यंत 1 खासदार, 5 आमदार झालेत, 2 मंत्री झालेत. आदिती तटकरे विद्यमान मंत्री आहेत. त्यावरूनच सुनील तटकरे यांची ताकद लक्षात येते. आता याच तटकरेंच्या गडाला सुरुंग लावण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. कारण ज्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विधान परिषदेच्या मतदारसंघातून गेले 3 टर्म तटकरेंच्या घरातीलच व्यक्ती निवडून येतोय, तिथेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या मुलाची म्हणजेच अनिकेत तटकरे यांची आमदारकी धोक्यात आलेली आहे. या मतदारसंघात सर्वाधिक शिवसेनेचे मतदार आहेत, त्या खालोखाल भाजप आणि शेवटी राष्ट्रवादी आहे. त्यामुळे आकड्यांच्या खेळात राष्ट्रवादी काँग्रेस खूप खाली गेल्याचं दिसतंय. त्याचाच फटका तटकरेंना बसणार आहे. त्यामुळेच आधीच पक्षातून महत्त्वाच्या पदांवरून तटकरेंना हटवल्याची चर्चा आहे. पक्षातून पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जाते. त्यात आता जर हा मतदारसंघ तटकरेंच्या हातून गेला तर दुसरा मोठा धक्का त्यांना घरातच बसणार असं दिसतंय. 17 जागांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी 7 जागांची मागणी केली आहे. त्यात ही सुद्धा जागा आहे. भाजपकडून 3 जागा देण्याचा प्रस्ताव आहे. पण आकड्यांचा विचार केला तर शिंदे इथे पक्की दावेदारी सांगतील. याचं कारण म्हणजे उदय सामंत, निलेश राणे, भरत गोगावले, योगेश कदम हे कोकणातले काही महत्त्वाचे नेते. या मतदारसंघात सर्वाधिक आमदार सुद्धा शिवसेनेचे आहेत. त्यामुळेच इथे ताकद लावली तर संख्याबळ जुळवलं जाऊ शकतं असंही दिसतंय. आता यात ठाकरेंना सोडून शिंदेंकडे आलेल्या राजन साळवी यांनीही आकडे सांगत आपली उमेदवारी सुद्धा बोलून दाखवली आहे. कोकण स्थानिक संस्थेची निवडणूक जाहीर झाली. ह्या निवडणुकीकरता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड असे 3 जिल्ह्यामधली ही निवडणूक मतदारांच्या रूपाने होते. माझ्या माहितीप्रमाणे या संपूर्ण मतदारसंघामध्ये 1018 मतदार आहेत. शिवसेना मोठा पक्ष म्हणून 305 मतदार आहेत. भारतीय जनता पक्ष 276 आणि राष्ट्रवादी 127 पर्यंत आहे. एकंदर सध्याची राजकीय परिस्थिती आपण पाहिली. मागच्या काळामध्ये विजय सावंत हे काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतरच्या काळामध्ये अनंत तरे शिवसेनेतर्फे आमदार होते. राष्ट्रवादीकडनं भास्कर जाधव, अनिल तटकरे, अनिकेत तटकरे हे त्यावेळी आमदार होते. पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. मागील झालेल्या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीमध्ये ह्या संपूर्ण कोकणामध्ये प्रचंड यश मिळालं आहे. आणि त्या यांनी आपण बघितलं तर मोठा पक्ष शिवसेना आहे. आणि म्हणून मोठा पक्ष शिवसेनेचा असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशा त्याची मागणी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे केलेली आहे. नक्की आम्हाला विश्वास आहे की हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला तर त्या ठिकाणी मी स्वतः या मतदारसंघामध्ये एक उमेदवार म्हणून इच्छुक राहिलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन एकनाथ शिंदे साहेब, आमचे शिवसेनेचे नेते, भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार वहिनी हे 3 पक्ष एकत्र बसून जो निर्णय देतील आणि महायुतीचा जो उमेदवार देतील त्यांना 100% निवडून आणणार हा आम्हाला विश्वास आहे. अशा प्रकारे या मतदारसंघावर शिवसेनेचा डोळा दिसतोय. शिवाय कोकणात भाजप आणि रायगडात तटकरेंना रोखण्यासाठी एकनाथ शिंदे नक्कीच ताकद लावतील असं दिसतंय. त्यासाठीच ही निवडणूक महत्त्वाची आहे. आता शिंदेंना ही जागा मिळते का? उमेदवार कोण ठरतो? जर शिवसेनेला जागा गेली तर तटकरे काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि कोणाच रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या विधान परिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.